समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। संत ज्ञानेश्वर विद्यालय वसगडे तालुका पलूस येथे रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी पारितोषिक वितरण, आदर्श विद्यार्थी पुरस्कार वितरण व विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी सकाळच्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून वसगडे केंद्रप्रमुख किशोर भंडारे उपस्थित होते, तर अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर पाटील माऊली माजी तंटामुक्ती अध्यक्ष नागाव हे होते। यावेळी सुमित यादव भैया यांची विशेष उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत हस्तकला प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन याचे उद्घाटन करण्यात आले व क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले। दुपारच्या सत्रात प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नटराज व सरस्वती प्रतिमा पूजन तसेच दीपप्रज्वलन करण्यात आले। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय संजय यादव सर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। आदर्श पुरस्कार वितरण व विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शीतल किनीकर, संस्थापक अरिहंत अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड पलूस हे, तर अध्यक्ष म्हणून वसगडे गावच्या सरपंच सौ वृषाली काशीद या होत्या। यावेळी ब्रह्मनाळचे उपसरपंच सचिन पाटील, नाथदेव सोसायटी नागावचे माजी चेअरमन दिलीप पाटील, सन्मान शिक्षण संस्था सुखवाडीचे सचिव युवराज यादव आप्पा, सन्मान करिअर अकॅडमी माळवाडी विभाग प्रमुख सूरज पाटील, प्रवीण गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती। इयत्ता बाल विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात सर्व प्रकारच्या लोककला, शौर्य तसेच विविध पारंपरिक गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली। हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते। दरम्यान उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने स्वागतपर सन्मान करण्यात आला। तसेच विविध स्पर्धा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ तसेच आदर्श विद्यार्थी पुरस्कार वितरण समारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। सन्मान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब यादव सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला। यासाठी सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक यांचे अमूल्य सहकार्य मिळाले। रोपट्यापासून एका वृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालंय आणि या सर्वांचे आपण सर्वजण साक्षी आहोत। आज जर बघितलं 20 वर्षापूर्वी 2 खोल्या आणि 3 विद्यार्थ्यांचं रूपांतर, जवळपास 4 शाखा आणि 1500 विद्यार्थी, तर या सर्वांच्या मागचं एकच फलित आहे। आदरणीय कैलासवासी यादव सर ज्यांनी 20 वर्षापूर्वी छोटं रोपटं लावलं ते आज वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि हा वृक्ष वटवृक्षामध्ये लवकरच होईल हे आपल्या सर्वांच्या योगानं आणि सर्वांच्या साक्षीने ह्या गोष्टी झालेल्या आहेत आणि होतील। आज सरांचा जो उद्देश होता 2003 साली की सर्वांना चांगलं शिक्षण मिळावं, आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक चांगली मार्गदर्शन मिळावं, चांगल्या त्यांना सुविधा मिळाव्यात, तर त्या सर्व सुविधा या सन्मान शिक्षण संस्था सुखवाडी आणि संत ज्ञानेश्वर विद्यालय वसगडे यांच्या वतीने ते आज पूर्ण केल्या जात आहेत। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।